श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत 4 डिसेंबर 2025 रोजी कालीमाती, कवलेवाडा, झकलगोर्दी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे। पुनर्वसनाला तब्बल 13 वर्ष पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे 16 मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारापर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागण्यांची माहिती देत वारंवार पाठपुरावा केला, मात्र शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नसल्यामुळे आता गावकऱ्यांनी शासनाने दिशाभूल केली, आता आम्हीच ठाम भूमिका घेणार असा जोरदार पवित्रा घेतला आहे। गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक, अन्यथा आम्ही 4 डिसेंबरला मूळगावी परत जाऊन शेती करू। शासन कितीही हवेत बसून निर्णय घेत असो, आमचे जीवन मात्र अडचणीत आहे। 2012 साली झालेले पुनर्वसन, त्यानंतरची 13 वर्ष आणि न पूर्ण झालेल्या मागण्यांमुळे आता गावकरी मोठे पाऊल उचलून जंगलात सुट्ट्या लहान मुलाबाळासहित स्वगावी पोहोचले आहेत। शासनाने त्वरित हस्तक्षेप करून श्रीराम नगरवासियांच्या मागण्याची पूर्तता करावी अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे। त्या आमच्या जमिनी सरकारनं असा चुत्या केलं का तुम्हाला पैसा देतो, हा देतो, तो देतो म्हणून आम्ही ह्या येथे दिलं नाही, म्हणून आम्ही इथे आलो। थंडीमध्ये तुम्ही रात्र दिवशी कशी निघाली? आता ते काही सांगायला नको, माझ्या गती असे निघलं। मी आता मरणार आहे, आता मी तुम्ही इकून गेला मी तरी मेलो माझ्या काय गती काय नाही। सरकारने याच्यापूर्वी तुम्हाला पैसा दिला तर आता अजून काय मागणी आहे तुमची? माणसे 10 लाख ठरवा टुला दिला तर घरा बांधला आणि जमीन त्या एकही नाही दिला। जमजा पैसा जो मंडळून सरकारनं साकोली का एक हेक्टर 1.5 लाख हेक्टर देऊ, 1.5 लाख देऊ तुम्हाला एकरी, 60,000 रुपये एकरी दिला। तू एकाना धोटे साहेबांना हे झाडाचे पैसे सर्व केले, मी गरीब म्हणून तरी 5,000 रुपये दिलो तरी त्याने हे सर्व नाही केलं ना, झाडं फुकटाचं केले। शेवटीचा तुमचा पर्याय काय? शेवटीचा तुमचा पर्याय काय आहे? आमचं म्हणणं आहे का झाडाचा जो आहे तो पैसा भेटला पाहिजे आणि जमीन माणसी हिशोबानं जो काही येते ते दिलं पाहिजे, म्हणजे आम्ही येथून गावमाता न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड, गोंदिया।